ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 4था कीर्तन लक्षण नाम श्रीराम समर्थ। कलियुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुटे सांडावे एकीकडे। आता सध्या दशक 14वा अखंड ध्यान नाम सुरू असून मागील आठवड्यात आपण या दशकातील समास 3रा कवित्व कला निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। श्री समर्थांनी सांगितले आहे की कवित्व कसे असावे आणि कवित्व कोणाचे करायचे। श्री समर्थ म्हणतात की कवित्व असे करावे की ज्याने ज्ञान उजळते, वृत्ती मावळे आणि भक्तिमार्ग कळे, जेणे देहबुद्धी तुटून हा भवसागर पार पाडण्यास मदत होईल, ज्याने सद्बुद्धी लागे, ज्याने विवेक जागृत होईल, ज्याने समाधान प्राप्त होऊन हे संसार बंधन तुटून जाईल, अशा प्रकारे कवित्व करावे असे समर्थ येथे सांगतात। आता चालू आठवड्यापासून नवीन समास ज्याचे नाव आहे कीर्तन लक्षण नाम सुरू झाला असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात की कलियुगात कीर्तन जरूर करावे, पण केवळ कोमळ आणि कुशलतेने गावे, कठोर कर्कश आणि किरट्या आवाजात गाऊ नये। हा चालू समास खरंच विलक्षण आहे। तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला असे दिसेल की समर्थांनी सोडून बाकीच्या 35 व्यंजनाची आद्याक्षरे क्रमाने योजन करून ओव्या निर्माण केल्या आहेत। काही ठिकाणी त्यासाठी पर्याय योजले आहेत, जसे ड साठी न, त्र साठी य, न साठी न, श साठी ख आणि ळ साठी ल। आपण नवविधा भक्तीमध्ये भक्तीचे 9 प्रकार पाहिलेले आहेत। त्यातील दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती। या समासाची पहिली ओवी क पासून चालू झाली होती। आता या समासाच्या दुसरी ओवी ख पासून सुरू होते। दुसऱ्या ओवीत समर्थ म्हणतात की खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळू नेदावी वृत्ती आपली। श्री समर्थ येथे सांगतात की भांडण तंटा सोडून द्यावा, दृष्टाशी खळखळ म्हणजे विरोध करू नये, खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये, गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता पळू नये, गोप्य गुज गरजू नये, गुण गावे। श्री समर्थ आता तिसरी ओवीची सुरुवात ग या अक्षराने केली आहे आणि त्या ओवीत श्री समर्थ म्हणतात की अभिमानाने गाऊ नये, गाता गाता थकून जाऊन गाणे अर्धवट सोडू नये, दुसऱ्याचे गुप्त रहस्य 4 चौघामध्ये मोठ्याने गरजून सांगू नये, दुसऱ्याचे गुणच वर्जावेत, दुसऱ्याचे गुणाचेच वर्णन इथे करावे, घष्टनी घिसनी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे। आता चौथी ओवी घ या अक्षराने सुरुवात असून त्या ओवीत श्री समर्थ सांगतात की घासाघासी, घिसघिस, घसघस, घसाखा करणे, ओरडणे या गोष्टी कीर्तनात करू नयेत, तसेच अंगात आल्याप्रमाणे उगेच घुमू नये। नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्वैत करावी। श्री समर्थ त्या ओळीत सांगतात की भगवंताची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपाची ध्यानयोग्य वर्णने, भगवंताची कीर्ती याचे अद्वैत असे वर्णन कीर्तनात करावे। चकचक चुकावे ना, चाट चावट चळावे ना,
चरचूर चुरचूर लागेना ऐसे करावे. श्री समर्थ आता या ओवेत सांगतात की कीर्तनामध्ये चुका करू नयेत. लबाड आणि चावट लोकांना चिकाळू देऊ नये. कुणाचे अंतकरण दुखावेल असे चरचरीत अथवा चुरचुरीत कीर्तनात वर्णन करू नये. छळछळ छळना करू नये. छळिता छळिता छळू नये. छळणे छळना करू नये कोणी एकाची. श्री समर्थ यावेळी सांगतात की कोणासेही फसवू नये. उगीच कुणाचा छळ करू नये. आपल्याला कुणी छळले तर आपण कुणाला छळू नये. जी 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 म्हणावे ना. जो जो जागे तो तो पावे ना. जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की कुणाचीही हांजी हांजी करू नये. जो जो जागृत होतो तो तो पावन होतो. म्हणून निरंतर जप करून जनता जनार्दनाला संतुष्ट करावे. झिरपे झरे पजरे जळ झळके दुरून झळाळ झळाझळा झळकती सकळ प्राणी तेथे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की झिरपे आणि झरे यातून पाणी पाझरत असते. झऱ्यातून झुळझुळ पाणी वाहताना ते दुरून चकाकताना दिसते. ते पाणी पाहून ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी तिथे जडजडून येतात. या 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 म्हणावे न लगे. या 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 उपाय न लगे. या 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 काहीच न लगे सद्बुद्धासी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की त्या प्राण्यांना या या असे बोलावे लागत नाहीत किंवा ते यावेत म्हणून काही उपायही करावा लागत नाही. त्यांना तहान लागले की ते स्वतःच येतात. त्याप्रमाणे जो शहाणा मनुष्य असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही. भक्तिज्ञानाच्या ओढेने तो स्वतःहून तेथे येतो. टकटक टकटक करू नये. टाळाटाळी टिकू नये. टमटम टमटम लावू नये कंटाळवाणी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की सारखी कटकट करू नये. कीर्तन करण्याची टाळाटाळ करू नये आणि कंटाळवाणी बडबडही करू नये. ठस ठोंबस ठाकावे ना. ठकठक ठकठक करावे ना. ठाके ठमके ठसावे ना मूर्ती ध्यान. श्री समर्थ यावेळी सांगतात की अडाणी आणि मंदमती माणसाची संगत करू नये. उगीच अर्थहीन कटकट करू नये. बाहेरून ठमठमात दाखवल्याने अंतकरणात मूर्तीचे ध्यान ठसणार नाही. डळमळ डळमळ डको नये. डगमग डगमग कामा नये. डंडळ डंडळ चुको नये हे कांडपणे. श्री समर्थ यावेळी सांगतात की मनात अनिश्चितता अस्वस्थता नसावी. कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये. धांदरटपणाने वेंदाळ्यासारखे वागून चुका करू नयेत. ढिसाळ ढाला ढळती कुंचे. ढोबळा ढस्कन डुले नाचे. ढळेची ना डिगडिगाचे कंटाळवाणे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की काही माणसे ढिसाळपणाने आणि चक्क्या आणि पंखे डाळतात. काही गल्लेट्टे माणसे भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागीच हलतात डुलतात. तर काही कंटाळवाणेपणे ढिगासारखी बसकून एकाच ठिकाणी न बसताही हलून राहतात. नाना नेटक नागर. नाना नम्र गुणागर. नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. श्री समर्थ यावेळी सांगतात की कीर्तनकार नीटनेटका सुसंस्कृत चतुर असावा. तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा. त्याचे वागणे नेमस्त असावे आणि गाणे मधुर स्वरेल व लयबद्ध असावे. ताळ तुंबरे तानमाने. ताळबद्ध तंत गाणे. तुर्क तार्किक तने मने तल्लीन होती. श्री समर्थ या ओळीत सांगतात की गाण्याच्या जोडीला टाळ तंबोरे तानमान तंतुवाद्ये साथीला हवीत. जे जाणकार तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तत्काळ तल्लीन होतात. थरथरा थरकतील रोमांच. थै 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 सुरे उंच. थिरथिर थिरावे नाच प्रेमळ भक्ताचा. श्री समर्थ या ओळीत सांगतात की प्रेमळ भक्तांनी ते ऐकले की त्यांच्या शरीरावर
थरथरून रोमांच उभे राहतात. ते उच्च स्वराने नामसंकीर्तन करत धुंद होऊन थैथै थैथै नाचू लागतात. ते त्यात इतके रंगतात की त्यांचा नाचही लवकर थांबू शकत नाही. दक्ष दाक्षिण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दमदम दुमदुमो लागले जगदांतर. श्री समर्थ यावेळी सांगतात की कीर्तन कौशल्याला भरती येते. त्यातील छंद, प्रबंध आदी साहित्याने श्रोते भारावून जातात आणि कीर्तनाच्या घोषाने सर्व जग आणि लोकाचे अंतकरण दमदमून जाते. धूर्त तूर्त धावून आला, धिंद बुद्धीने धिंग झाला, धाके धाके चौकला रंग अवघा. श्री समर्थ यावेळी सांगतात की कीर्तन असे रंगात आले असता एखादा दांडगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनात जमलेल्या रंगाचा बेरंग होणार की काय असा धाक लोकांना वाटू लागतो. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्यापात्रे. श्री समर्थ इथे सांगतात की पण कीर्तनातील आख्यानाचाच तो एक भाग होता. ते एक नाटक होते हे कळल्यावर लोक नाचे कौशल्य दाखवू लागतात. पाप पळून दुरी गेले, पुण्य पुष्कळ प्रगटेवरी, परपरतो तरी अंतरी चटक लागे. श्री समर्थ यावेळी सांगतात की असे भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तेथून पाप दूर पळून जाते, पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्याने त्यांना कीर्तनाची चटक लागते आणि ते परत परत ऐकावे असे त्यांना वाटून ते कीर्तनास येऊ लागतात. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसगट फोल नाही, भकाद्या निंदा. श्री समर्थ या ओळीत सांगतात की अशा कीर्तनात उगीच फुकट पाकट कुणाला फसवणे नसते. फुटकळ फुगडी पिंगा इत्यादी धांगडधिंगा नाही किंवा उगीच कुणाची फुसकी व्यर्थ फिकी वळकी अथवा निंदाही नसते. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेच बळावती कथे लागी. श्री समर्थ यावेळी सांगतात की अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला बाबा बाबा म्हणून त्याचा मान सन्मान करतात आणि कथा ऐकण्यासाठी अत्यंत आग्रहाने त्यांना बोलवतात. भला 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 लोकी, भक्तिभावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी परोपकारे. श्री समर्थ यावेळी सांगतात की लोकांमध्ये त्यांचा भला भला म्हणून नावलौकिक होतो. भक्तिभावामुळे अनेक लोकात तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. मानेल तरी मानाने जने, मानेल तरी मानावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुतजने मनी जेत आहे. श्री समर्थ यावेळी सांगतात की हे जी मी म्हणतो ते तुम्हाला पटले तर तुम्ही मानावे. आसक्तीने उन्मत्त होऊ नये. अनेक लोक मी असा मीपणाचा अहंकार धरतात. एके टोकत एकापासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असे तयासी म्हणावे न लगे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की काही कीर्तनकार लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असे म्हणून बळजबरीने मागे लागतात. आमच्याकडेच या असे त्यांना म्हणावे लागत नाही. राग रंग रसाळ सुरंगे, अंतरसंगीत रागे, रत्नपरीक्षा रत्नामार्गे धावती लोक. श्री समर्थ यावेळी सांगतात की रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की त्यामागे धावतात, त्याप्रमाणे रागदारीसह होणारे रसाळ भक्तिरसात रंगलेले असे सुश्राव्य कीर्तन जेथे होते तेथे जाणकार लोक आपणाहून धावत येतात. लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन आवडीने. श्री समर्थ यावेळी सांगतात की असे कीर्तन ऐकताना लोकाचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्यांचे मन चकित होते आणि अत्यंत आवडीने आणि घाईगर्दीने ती कीर्तन ऐकण्यास येतात.
वचने वावगा वदेना, वावरे विवरे विसेना, वक्तृत्वे निवविजना विनीत होती. श्री समर्थ यावेळी सांगतात की उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही. त्याच्या अंतकरणात वाकडे तिकडे काही नसते. अत्यंत नम्र होऊन तो आपल्या वक्तृत्वाने लोकाचे अंतकरण निववितो. सारासार समजताला, शिकवू शिकू जनाला, साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे. श्री समर्थ इथे सांगतात की जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावे अशी त्याची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगले वाटते. खरे खोटे खरे वाटले, खरखर खरखर खुंटले, खोटे खोटे गेले, खोटे खोटेपणे गेले, खोटे म्हणून या. श्री समर्थ म्हणतात की जगामध्ये खरे खोटे एकमेकात मिसळलेले असते. त्यातील खरे कळले म्हणजे सर्व खरखर संघर्ष नष्ट होतो. खोटे हे खोटेच असते म्हणून ते खोटेपणाने ते नाहीसे होते. शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुक शारिका शमेना शब्द तयाचा. श्री समर्थ ते सांगतात की खरे काय आणि याचा शोध घेऊ लागले तर शहाण्यांनाही ते उमजत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध देऊ शकत नाहीत. हरुषे हरिषे हसला, हा हा होईन भुलला, हित होईल तयाला परस्त्रीचे. श्री समर्थ यावेळी सांगतात की अतिहर्ष झाल्याने तो कीर्तनात हसतो. श्रोत्याने हो 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 असे केल्याने तो भुलतो. त्याचे व श्रोत्याचे परलोकात कल्याण होत नाही. लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचनाचे लक्षी, लंगले लयते अलक्षी विहिंगम मार्गे. श्री समर्थ इथे सांगतात की लक्ष असे जे परमात्मा स्वरूप आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्याचा डोळा व्हावे. विहंगम मार्गाने म्हणजे पक्षाप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. क्षेत्रज्ञ शोभतो, शमा शमुन शामतो, शमने शोमने क्षेत्रज्ञ तो सर्वा ठाई. श्री समर्थ आता शेवटी सांगतात की शरीरात जो अंतरात्मा असतो तो एखाद्या वेळी शोभतो तर एखाद्या वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवितो. याप्रमाणे कधी शोभणारा कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्याच हृदयात राहत असतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।